सरकारचेच नियम वापरून सरकारलाच उल्लू बनवण्याची एक छुपी पद्धतीची शोध मोहीम मंत्रालयात अहोरात्र सुरू असते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालेलं असताना मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागात मात्र काही वेगळीच हालचाल सुरू होती। दुःखाच्या सावटात असतानाही अवघ्या काही तासांत 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्र घाईघाईने वाटण्यात आली। हा केवळ प्रशासकीय योगायोग नसून त्यामागे 19 कोटींचा कथित भ्रष्टाचार आणि शिक्षण माफियांचं मोठं जाळं असल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर येते। पण हा अल्पसंख्याक दर्जाचा नेमका खेळ काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। भारतीय संविधानाने अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या संस्कृतीचे आणि भाषेचे जतन करण्यासाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचे विशेष अधिकार दिलेत। मात्र या पवित्र अधिकाराचा वापर आता काही धनदांडग्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पळवाट म्हणून करायला सुरुवात केली। मुंबईसारख्या महानगरात निम्म्यापेक्षा जास्त शाळा आता अल्पसंख्याक झालेत। धक्कादायक बाब म्हणजे ज्या शाळांची नावं मराठी आहेत तिथे शिकवण्याचं माध्यम इंग्रजी आहे, अशा शाळांनाही हिंदी किंवा इतर भाषिक अल्पसंख्याक दर्जा दिला गेलाय। नियमानुसार संस्थेवर संबंधित भाषिक किंवा धार्मिक समुदायाचं नियंत्रण असणं गरजेचं असतं, पण प्रत्यक्षात मात्र केवळ आरक्षणाचे नियम धाब्यावर बसवण्यासाठी हे प्रमाणपत्र मिळवलं जात असल्याचं चित्र दिसतं। ऑगस्ट महिन्यापासून ज्या प्रमाणपत्रांच्या वाटपावर स्थगिती होती, ती स्थगिती अजित पवारांच्या निधनानंतर अचानक कशी उठली? 28 जानेवारी रोजी ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्याच दिवशी दुपारी 3:09 पहिलं प्रमाणपत्र जारी झालं। पुढील 4 दिवसांत सरकारी कामाची वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत 75 संस्थांना ही खिरापत वाटण्यात आली। यात पोद्दार इंटरनॅशनल सारख्या मोठ्या समूहाच्या 25 शाळांचा समावेश होता। प्रत्येक फाईलसाठी 25 लाख रुपयांचा रेट ठरला होता आणि एकूण 19 कोटींचा व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप आता होतोय। 5 टेबलांवरून फिरणाऱ्या या फाईल्सने नियमांची सर्व पायमल्ली केली, ज्यामुळे अखेर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। पण शाळांना अल्पसंख्याक दर्जा का हवा असतो? शिक्षण संस्थांमध्ये या दर्जासाठी जी धडपड सुरू असते त्यामागे निव्वळ व्यावसायिक गणित आहेत। एकदा का शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळाला की त्यांना शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE लागू होत नाही। याचा अर्थ गरीब आणि वंचित घटकातील 25% विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशाचं बंधन त्यांच्यावर राहत नाही। इतकंच नाही तर शिक्षकांसाठी अनिवार्य असलेली TET परीक्षा, आरक्षणाचे नियम आणि माहिती अधिकाराचा कायदा यांपासूनही या शाळांना एक प्रकारचे सुरक्षा कवच मिळतं। शिक्षक भरतीचं पूर्ण स्वातंत्र्य आणि शासकीय हस्तक्षेपाचा अभाव यामुळे या शाळा कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आणि अनुदान लाटण्यासाठी मोकळ्या होतात। मुंबईतील आकडेवारी तर अधिकच भयावह आहे। शहरातील 1736 शाळांपैकी 950 शाळा अल्पसंख्याक आहेत, म्हणजे तब्बल 54%। यात 505 शाळा भाषिक तर 445 धार्मिक अल्पसंख्याक आहेत। या उलट मराठी भाषिक शाळांची संख्या केवळ 337 वर येऊन ठेपली आहे। मराठी भाषेच्या नावावर राजकारण होत असताना प्रशासकीय पातळीवर मात्र मराठी शाळांचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे। अनेक शाळांनी केवळ आर्थिक फायद्यासाठी आपल्या मूळ स्वरूपाला तिलांजली देऊन अल्पसंख्याक प्रमाणपत्र पदरात पाडून घेतली आहेत। हे प्रकरण केवळ भ्रष्टाचारापुरतं मर्यादित नाही, तर ते सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे। अल्पसंख्याक आयोगाने आता या प्रकरणाची CID चौकशी करण्याची आणि दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे। राज्यातील 8,500 शाळांची आता चौकशी होणार आहे, ज्यांनी चुकीची माहिती देऊन हा दर्जा मिळवलाय। त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे। कायद्याच्या आणि संविधानिक मूल्यांची सुचिता राखण्यासाठी केवळ एका अधिकाऱ्यांची बदली करून चालणार नाही, तर या संपूर्ण व्यवस्थेतील सुपीक डोक्यांच्या गैरप्रकारांना कायमचा लगाम घालणं आवश्यक आहे। अन्यथा शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या या पळवाटा सामान्यांच्या मुलांसाठी शाळांची दारं कायमची बंद करतील। शिक्षण हे पवित्र क्षेत्र मानलं जातं, पण मंत्रालयातील या अल्पसंख्याक फाईल्सनी या क्षेत्राला भ्रष्टाचाराचा चिखल फासलाय। नियमांच्या पळवाटा शोधून स्वतःचे खिसे भरणारे हे पांढरपेशी माफिया समाजाचं मोठं नुकसान करतायत। जोपर्यंत अशा संस्थांची सखोल चौकशी होऊन त्यांचे परवाने रद्द होत नाहीत, तोपर्यंत सामान्य विद्यार्थ्याला आणि प्रामाणिक शिक्षकाला न्याय मिळणार नाही। राज्यातील 8,500 शाळांची आता चौकशी होणार आहे।
आपण अपेक्षा करूया की या चौकशीतून केवळ मासे नाहीत तर मोठ्या मगरीही गळाला लागतील। या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।